हॅलो हाय नमस्ते सर्वांना, श्री स्वामी समर्थ. बघा किती छान मऊ लुसलुशीत. ह्याला चपाती बोलाल किंवा भाकरी बनवता कंटाळा आला असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. मुलग्याचा माझा पराक्रम आम्हाला खूपच छान लागला बरं का. तुम्हाला सांगते, व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हालाही कळेल माझ्या लहान मुलग्याने काय पराक्रम केला होता आणि त्यातून चांगलीच गोष्ट झालेली आहे. रोज रोज पोळी खाऊन कंटाळा आला आहे, भाजी चपाती पोळी खाऊन, तर बनवा ही रेसिपी. बघा मी का दळप करायचं होतं, त्यामुळे असे ना 2 बाउल भरून मुलग्याकडे दिले होते. ह्या ताटामध्येच घेऊन एक गव्हाचं होतं आणि हे ज्वारीचं आहे. ह्याच्यावरती थोडंसं असं दडपून भरून ना मुलग्याकडे दिलं होतं की ठेव म्हणून. आणि त्यानं काय केला, ह्या गव्हाच्या पिठामध्ये ना ते ज्वारीचं पीठ मिक्स केलं. मग आता मिक्स केलं आहे, चपाती तरी काही व्यवस्थित येणार नाही आणि जास्त थोडं ज्वारीचं पीठ जास्त मिक्स झालेलं आहे ह्याच्यात. त्यामुळे म्हटलं भाकरी जरी बनवली तरी ती डागाळल्यासारखी होते आणि चिवट होते भाकरी. त्यामुळे म्हटलं तसं तरी काही खाणार नाहीत. मग म्हटलं चला ह्याची एक रेसिपी बनवू. त्यामुळे ह्या रेसिपीला तुम्ही काय नाव द्याल कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का. चला तर मग रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा. आणि छान झाली होती बरं का. रविवार होता, मुली घरी होते त्यामुळे, आणि चिकनसोबत खूपच छान लागली बरं का ही चपाती. तुम्ही चपाती म्हणू शकताय, दशमी म्हणू शकताय, की तुम्ही आणि कोणतं नाव वेगळं देऊ शकताय तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. 1 वाटी बेसन पीठ मिक्स केलेलं आहे त्याच्यात आणि साईडला ठेवून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा आता लसूण भरपूर, ओली मिरची आणि थोडेसे मूठभर जिरे घेतले आहेत. याची पेस्ट करून घेते. छान अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे. बघा तुम्ही बघू शकताय, मी ती छान अशी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. चला तर मग आता जे पीठ आहे ना ते छान असं आपण चाळून घेऊ. ह्याच्यामध्ये ना मिक्स आहे ते म्हणजे ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ इतकंच मिक्स केलेलं आहे. आणि खरं सांगते खूप छान रेसिपी झाली होती. आणि तुम्ही ह्याच्याबरोबर वाटाण्याची भाजी किंवा असं कोणताही कुर्मा टेप जरी खाला तरीही चालेल. त्याच्यामध्ये बघा आता पीठ सगळं चाळून घेऊन 1 चमचा मीठ टाकते आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, थोडा धना, जिरा, बडीशेप, मेथी दाण्याची पावडर आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकते. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडीशीच कोथिंबीर होती हां का बरं का, कारण की रविवार आला की जवळ की सगळं पालेभाज्या संपतात. त्याच्यामध्ये 1 वाटी फ्रेश असं दही घातलेलं आहे. आता त्याच्यामध्येच ना ही आलं, लसूण आणि कोथिंबीर, ओली मिरची आणि जिरेची पेस्ट केलेली आहे ना ती घालायची आहे. आणि छान असं पूर्ण मिश्रण ना हाताने हात आधी स्वच्छ धुवून घ्या बरं का. आणि हाताने छान असं मिक्स करायचं आहे. आणि लागेल तसे ना ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. कुठेही ह्याला एकही तेलाचा थेंब टाकलेला नाही आहे, फक्त थंड पाण्यानेच ह्याला मळून घ्यायचं आहे. पाणी गरम करून घ्यायचं नाही आहे. मस्त असं लागेल तसं मऊसूत आपण पीठ मळून घ्यायचं. इथं बघू शकताय पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे. 1-5 मिनटं मी ठेवून देते आणि भाजीची तयारी करून घेते. भाजीही करून घेतली. भाजी करून घेतपर्यंत ना इकडे पीठही छान असं भिजलं आहे. आणि मुलग्यासाठी डाळ कांदा बनवणार होते, त्यामुळे त्याची आज एक्झाम आहे, तो जाणार आहे आणि दुपारला चिकन बनवणारच आहे मी. त्यामुळे म्हटलं आधी मुलग्याला देऊ. आणि मुलग्याला इतकी छान लागली ना, त्यानं डाळ कांद्याबरोबर आणि दहीसोबत घेऊन गेला होता. तर ते बोलला मला, मम्मी कधीतरी अशी ही चपाती बनवत जा, खूप छान लागते. आणि चवीलाही मम्मी काही नाही, चवीलाही खूप छान झाली आहे म्हणून त्यानं सांगितलं. बघा असे पातळच लाटून घ्यायचे आहे, जास्तही जाड नाही आणि जास्तही पातळ नाही, मध्यम साईजमध्ये लाटून घ्यायचे आहे. आणि छान अशी तव्यावरती बारीक गॅसवरती ना भाजून घ्यायचे आहे. तुमचे मुले कधी अशी पराक्रम करतात का हो, नक्की मला सांगा बरं का. तुम्ही म्हणाल आता मुलगा, तर माझा लहान मुलगा आहे ना त्यानं पराक्रम केलेला आहे. मोठा मुलगा आहे तोच मला सांगत आहे मम्मी अशी छान लागते. त्याला मी करतच देत पण आहे गरम गरम खाण्यासाठी, कारण की तो जाणार आहे 9 वाजता. आणि सकाळीच हा पराक्रम झालेला आहे माझ्या लहान मुलग्याकडून. आणि बघा तेल लावून ना थोडं मंद गॅसवरती खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहे. आणि चवीलाही अप्रतिम होते. थोडं तेल लावा किंवा तूप लावला तरीही चालेल. आता आमच्याकडे तूप आहे, परंतु मला ते ड्रायफ्रूटचे लाडूही बनवायचे आहेत, त्यामुळे शिल्लक ठेवलेला आहे. इथे बघू शकताय किती छान खरपूस अशी आपली चपाती तयार झालेली आहे. चला तर मग मऊ लुसलुशीत अशा आपले चपाती म्हणू शकताय किंवा दशमी म्हणू शकताय, किंवा तुम्ही कोणतं ह्याला नाव द्याल मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा मिश्र पिठाची चपाती बोललात तरीही चालेल, खूप छान होते. आणि मऊ लुसलुशीत आपली दशमी पोळी तयार आहे. आणि बरं का नॉनव्हेज बरोबर ही खूप छान लागते. चला तर मग रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा बरं का.